हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी उपजोनिया पुढते येवो काला खाओ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काहे काल्याचे. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला गेलेला अभंग संत सम्राट महान वैष्णव देऊचे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि भगवान परमात्म्याने जो काही काला केला त्या काल्याबद्दलची महाराजांच्या मनातील आस्था. महाराज किती आवड आहे काल्याची तर महाराज म्हणतात तो काला सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा ह्या गर्भवासाचं दुःख सहन करू आणि पुन्हा पुन्हा आम्ही या मृत्यूलोकामध्ये येऊ. कुठे? या मृत्यूलोकामध्ये येऊन काल्याचं सेवन करू. आम्ही एकटे खाणार नाहीये तर महाराज म्हणतात एकमेका. थोडा आवाज देवा का. देवो मुखे सुखे घालो हुंबरी. आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये हा काला देऊ. करू कुठे तर तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम. 3 विशेषण महाराजांनी अभंगातून या वाळवंटाला दिलेले आहेत. असा काला या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपल्या सगळ्यांपुढे सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आपल्याच गावचे रहिवासी तसेच या आमला ग्रामस्थामधील श्री चंद्रकांत परशुरामजी सोळंके यांच्या नवीन गृहप्रवेशाच्या निमित्ताने नवीन वास्तूच्या निमित्ताने या ठिकाणी गेली 7 दिवस श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन याचा आयोजन त्यांचे चिरंजीव असणारे ओम चंद्रकांतजी सोळंके सर्व त्यांचा परिवार पाहुणे रावळे नातेवाईक इष्ट या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या निमित्तानं 7 दिवस भागवत कथाही संपन्न झाली आणि त्यानंतर कुठल्याही कार्याची सांगता हे काल्याने होत असते आणि म्हणून इथं घराच्या जवळ जागा पुरायची नाही या हेतूने कीर्तन मात्र काल्याचं या मंदिरामध्ये ठेवण्यात आलं. म्हणून तुम्ही थोडं पुरुष मंडळी थोडं पुढं सरका म्हणजे थोडे पाहुणे कुणी आले तर ते बसत असतात. या पुढे सरका तुम्ही हो. आलेल्याला थोडं जागा दिली पाहिजे. जरा माय मावल्याला दाटवा व्हायला मागून असं असं काही नाही. उगत तासभरात सेवा उरकायची आपल्याला. महाराज जुनाच आहे कवा बी काल्याचं कीर्तन असतंच नेहमी. त्याच्यामुळं नवीन काय ऐकायचं आहे असं काही राहिलेलं नाही. थोडं पुढं सारखं म्हणजे सगळ्याला मोकळं. आधीच उन्हाचे दिवस आहेत गरमी त्याच्यात त्यामुळं मी काही जास्त वेळ घेणार नाही तुमचा. स्वयंपाक पूर्ण झाला की काला झालाच म्हणून समजा. अशा नियमाने इंद्रायणी या नवीन ग्रहाच्या निमित्ताने वास्तूच्या निमित्ताने खरं पाहायला गेलं तर मनुष्य म्हणून जन्माला आलोत की प्रत्येकाला गरज निवाऱ्याची आहे. ज्याला निवारा आहे तो आपलं जीवन व्यवस्थित चालवू शकतो. पहिली गरज आपण नेहमी म्हणतो पहिली गरज आहे अन्नाची. दुसरी गरज आहे वस्त्राची. अन्न नसेल तर माणूस जगू शकत नाही जगू शकत. भलेही चांगलं खायला नाही भेटलं तर किमान बरबाडा खाऊन का होईना ते काय होईन जगन महाराज जगन. पण अन्न लागतं. अन्नाशिवाय प्राण चालत नाही. अन्नाची गरज भागली की नंतर गरज आहे कशाची? वस्त्राची. अंगावर कपडे असले पाहिजेत. भले चांगलंच असावं असं काही नाही. 60 रुपये मीटरवालं कापड जरी घातलं तरी काय झाकतंय? अंग झाकतंय. पण गरज आहे वस्त्र त्याच्याशिवाय चालत नाही. दुसरी गरज आहे वस्त्राची आणि तिसरी गरज आहे निवाऱ्याची. कशाची गरज आहे?
निवारा. प्रत्येकाला निवारा लागतो. संसारातल्या माणसाला निवाऱ्याशिवाय त्याचा संसार बसतान व्यवस्थित बसत नाही. म्हणून निवाऱ्याची गरज आहे. संसारिकाने घर बांधावं आणि साधूने संताने झोपडी निर्माण करावी. कुठे राहावं त्याने? महाराज म्हटले आश्रमाचे स्थान कोपे गुहा. त्यानं गुफेत राहावं किंवा आपापल्या आश्रमात राहावं. पण संन्यासी जरी झाला तरी सुद्धा त्याला काय लागतो? निवारा लागतो. किती गरजा झाल्या? पहिली अन्न, दुसरी वस्त्र, तिसरा निवारा आणि आता चौथी गरज आहे. कसलाही माणूस झाला तरी त्याच्याकडं मोबाईल, म्हणजे त्याच्याशिवाय त्याला करमतच नाही. भलेही त्याच्या कार्डाला रेंज नाही आली तरी त्याचं मन असं धुसफूस होत आहे. महाराज काय करावं? रेंज येई नाही. पत्राव ठेवीन कुठं ठेवीन. कार्डाला रेंज आणीन म्हणजे त्याच्या मनाची एक गरज आहे. मोबाईल एक त्याला लागतो. प्रत्येकाला या सगळ्या गरजेमध्ये मग निर्माण करायचं कसं? मग निर्माण करत असताना महाराज म्हटले ज्याला ज्याला आपला संसार घर व्यवस्थित चालवायचंय त्याने घर निर्माण करण्याकरता अगोदर धन मिळविलं पाहिजे. काय मिळवलं पाहिजे? धन मिळवलं पाहिजे. आणि मग धन कसं मिळवायचं? महाराज म्हटले ते उत्तम व्यवहाराने मिळवायचं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे सकरे, उदास विचारे सकरे, उत्तमाची गती तोही कपावेला, उत्तमाची गती तोही कपावेला. उदास विचारे सकरे, उदास विचारे सकरे, उत्तमाची गती तोही कपावेला, उत्तमाची गती तोही कपावेला. जोडनिया धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी. कसं मिळवायचं? तर उत्तम व्यवहाराने मिळवायचं. व्यवहाराचे तसे अनेक नमुने. पहिला व्यवहार आहे उत्तम, दुसरा आहे मध्यम आणि तिसरा आहे आदम व्यवहार. पण कीर्तन काल्याचं आहे त्याच्यामुळं इतर गोष्टीचं विषयांतर करणं योग्य नाही. आपल्याला काल्याचं चिंतन करायचंय. उत्तम व्यवहार त्याला म्हणायचं ज्या काही टक्क्यानं ठरलंय, जसं ठरलंय तसं व्यवस्थित परतावा करणे, ह्याला काय म्हणायचं? उत्तम व्यवहार. मध्यम व्यवहार कशाला म्हणायचं बाबा? व्याज नाही तर नाही, पण नेमकी झळ कशाला बसूनी? तसलं झालंय का नाही? करावंच लागतंय. बरं लय दिवस झालं द्यायचा वाण दिसाना झाल्यावर ज्यानं दिलंय तेच 2-4 वर्ष दम खाऊन देणार, ज्याला दिलंय त्याचे पाय धरतंय. आणि काय म्हणतंय आता हे जे पळून गेल्यात का नाही बँका, ती माणसं काय म्हणते तुम्हाला माहितीये का? कशाचा टाका आलाय आणि काय आलाय त्यांना म्हणावं नुसतं होतं तेवढं दिलं तरी बी काय होते? उपकार होते न बाबा. याज नाही तर नाही, किमान मुतला तरी काय पडूनी, तोटा पडूनी. ह्याला व्यवहार कसला म्हणते? आज जरा झाली झळ पण चला तोटा तर नाही झाला, मध्यम व्यवहार. आणि काही काहीला महाराज याज गेलं आणि मुदलं गेलं. महाराज म्हणले हे असला कसला व्यवहार झाला? मुदला मध्ये पडे तोटा आणि आयसा खोटा उदीम. हे आदम व्यवहार आहे. मग दोन्हीतल्या व्यवहारात बसायचं नाही. उत्तम व्यवहाराने चांगलं कार्य करायचं. कसा व्यवहार करायचा ते खाल्ले बाकीचे 5 चरण महाराजांनी सांगितले. त्या पद्धतीनं व्यवहार करून सुंदर घर निर्माण करावं, भरपूर धन कमवावं, कोणाची काहीही अडचण नाही. संसारात धनाशिवाय व्यवहार चालत
नाही. म्हणून या ओम भयाने त्यांच्या पिताश्रींनी सर्व मंडळींनी या ठिकाणी सुंदर वास्तूचं निर्माण केलं आणि त्या निमित्तानं एवढा सगळा हा परिवार एवढा मोठा अट्टाहास त्यांनी जमा केला. जरी गडी बोलका असला तरी मनात काही नसतंय. मग तिथं कोणी असो काही असो जसं आलं तसं गोळी सुटते. परंतु तरीसुद्धा प्रेमानं सगळे एवढे पाहुणे रावळे मंडळी नातलग सगळी मंडळी ओम भयाने आज या ठिकाणी जमा केलेले. त्या निमित्तानं सर्व आमला भजनी मंडळ असेल, देवटाणा भजनी मंडळ असेल, आमचे आबासाहेब महाराज आहेत, त्यानंतर महादेव महाराज आहेत, त्यानंतर आमचे हरिभाऊ महाराज, माऊली महाराज, महाराज माऊली महाराज चांगतपुरीचे माऊली महाराज वा माऊली महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. याही बाजूला आमचे हरिभक्त परायण रमेश तात्या महाराज आहेत, भाऊ आहेत, बप्पा आहेत. ही सगळी मंडळी, विनायक महाराज आहेत, गोपीनाथ महाराज आहेत, सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोड मृदंगाचार्य आमचे अविनाशजी महाराज पांचाळ, तसेच आपल्या गावचे किरण महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आनेवाला कॉल तेही उपस्थित आहेत. आणि मग गोड अशा पद्धतीने आणि त्यातली त्यात विशेष उपस्थिती म्हणजे आपल्या आमला संस्थानला आता नवीन पद भरती झाली ही चोपदार तेही उपस्थित आहेत. कारण सगळं होतं आमल्यात बरं का. महाराज भरगत झाले होते, कथाकार झाले, कीर्तनकार झाले, गायक होते, वादकही तेवढेच होते, सगळं होतं. पण एवढाच माणूस नव्हता. आणि ह्याची अडचण नेहमी यायची आम्हाला. एवढ्या मोठ्या सप्ताहात सुद्धा चोपदार नसायचा. पण आता हे आमल्याच्या संस्थानचे चोपदार ते या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा नवीन आहेत म्हणून जरा चोपत येते. लोकाला चोपायचं तर तेच चोपायला येत नाही. आणि चोपदाराचं काम असतंय आपण चोपायचं नाही. कीर्तनात जे माणूस बेशिस्त वागन त्याला काय द्यायचा, चोप देते ते. पण हळूहळू आता जरा नवीन भरती असल्यामुळं, नवीन रुजू झाल्यामुळं जरा चापून चापून चाललंय त्यांचं. आणि म्हणून चोपदारी उपस्थित आहेत. सगळ्या माय मावल्या आपणही बहुसंख्येने उपस्थित आहात. अभंग काला प्रकरणातील काला का करायचा, जोपर्यंत दोन वस्तूचं मिलन एकत्र होत नाही तोपर्यंत काय होत नाही, काला होत नाही. मग कशाचं मिलन आहे, आज जीव आणि शिवाचं काय होणार आहे, मिलन आहे. म्हणून दोन वस्तू किंवा दोन पेक्षा अधिक वस्तू आपण एकत्र करतो तेव्हा त्याचा काय होत असतो, काला होत असतो. आणि जेव्हा काला झाला आणि मिश्रण झालं की ते काय करायचं असतं, त्याचं सेवन करायचं असतं. तसं काला हा जीवशिवाचा काला आहे. किंवा महाराज म्हणले आम्ही सुद्धा हरीच्या नामाचा काय केलेला, हरिनामाचा खिचडी काला, 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 प्रेमे मोहिला साधने.
आम्ही भगवंताच्या नामाचा काय करणार आहोत? काला करणार आहोत का हो महाराज? हा काला केलाच पाहिजे का? महाराज म्हणले नक्की केला पाहिजे. हा काला फार दुर्मिळ आहे. आजच्या दिवशी तुम्ही दररोज जेवता ते जेवण असतं. काय असतं? जेवण असतं. घरी जे जेवतो ते जेवण आहे. आणि आजच्या दिवशी जे जेवणार आहोत तो काय आहे? तो प्रसाद आहे. प्रसाद. आज प्रत्यक्ष जगाचा मालक पांडुरंग परमात्मा सगळ्यांना काय देणार आहे? प्रसाद देणार आहे. म्हणून प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. पांडुरंग परमात्मा वाळवंटामध्ये सगळ्या वारकरी वैष्णवांचा मेळा जमलेला आहे. आणि अशामध्ये कालाच कीर्तन झालं की प्रत्यक्ष जगाच्या मालकाने प्रसाद द्यावा. आणि भानुदास महाराजांनी भजन करावं, कीर्तन करावं. त्याच्यानंतर पुन्हा प्रसाद दिला आमच्या ज्ञानोबारायांनी. कुठे? वाळवंटामध्ये कीर्तन नामदेवरायांचं आणि प्रसाद वाटायचं काम कोणाचं? ज्ञानोबारायांचं. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे, एकच टाळी झाली चंद्रभाग वाळवंटे. एकच टाळी झाले चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळा सेला ह्या वाटे. अशा पद्धतीने काला प्रकरणाचं खूप मोठं महत्व आहे. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये सुद्धा हा काला, दुर्लभ असणारा काला आम्हाला सहजासहजी जर प्राप्त होत असेल आणि तो काला मिळवण्याकरता आम्ही अट्टाहास सुद्धा काय करू आणि मग त्या प्रसादाकरता महाराज या जन्मात तुम्हाला काला भेटला, पुन्हा काल्याची अपेक्षा आहे का? म्हटले नक्कीच आहे. का? हा काला सेवन करण्याकरता आम्ही गर्भवासाला पुन्हा पुन्हा येऊ, म्हणजे अभंगाचं प्रथम उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला
सेवन करण्याकरता आम्ही उपजोनिया पुढते येऊ. कशा करता येऊ तर काला खाऊ दही भात. ह्या काल्याचा प्रसादाचं सेवन करण्याकरता प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. किंवा महाराज म्हणतात बाबांनो, ज्याला ज्याला हा प्रसाद सेवन करायला भेटला ते ते अधिकारी झाले. कशाने? देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. हे आमचे महाराज उधार आहेत, तुकोबाराय संत उधार आहेत. ते दरवाजे लावून प्रसाद खात नाहीत. बऱ्याचदा समाजात असे अनेक लोक असतात, ते फक्त स्वतःचा विचार करतात, बाकीच्या जगाशी त्यांना काही फारसं घेणं देणं नसतं. काय केल्याने आपला लाभ होईल याचा विचार करतात. स्वतःच बघायचा हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे जो आपलं बी बघत आहे आणि दुसऱ्याचं बी बघत आहे. एसटीत चढणारी माणसं, सोबत पाहुणा नाही, ओळखीचा माणूस नाही, जेव्हा एसटीत चढत आहे तेव्हा अशी मांडी धरून बसते महाराज. म्हणजे दुसऱ्याला जागा भेटू देत, आपलाच विचार करणार आणि त्याच्यासोबत त्याचे पाहुणे असावत. मग गडबडीनं मिठी मारून एसटीत शिरणार, खालून रुमाल टाकणार, असा आतरून ठेवणार. कशा करता? मला बी जागा राहू द्या, तुमची बी राहू दे. म्हणजे आपलं बी राखायचं आणि दुसऱ्याचं बी राख. जरा बरं आहे हे, तितकं काही अवघड नाही. आपलं बी पोट भरायचं, दुसऱ्याचं बी भरवायचं. संत म्हणतात आम्ही या प्रसादाचं सेवन करून, काल्याच्या रसाचा आनंद सेवन करून आम्ही नुसते आमच्या पुरते राहिलो नाहीत, तर आम्ही ते जगाला वाटलो. सेवितो हा रस वाटितो अनेका. सर्वतो हा रस वाटितो अनेका. सेवितो हा रस वाटितो अनेका. सर्वतो हा रस वाटितो अनेका. ह्यारे होऊ नका रान भरी, रान भरी. हे घ्याय होऊ विटेवरी जाते पाऊले समान, विटेवरी जाते पाऊले समान. विटेवरी जाते समान. विटेवरी जाते पाऊले समान. समान. महाराज म्हणतात हा आनंद आम्ही सगळ्या लोकांना देतो. सगळेजण या आणि काय करा, या रसाचं सेवन करा. बरोबर महाराज. मग हे रस आम्हाला वैकुंठात गेल्यावर पुन्हा परत यायची काय गरज आहे? तिथं नाही का भेटणार? म्हणले नाही. काही गोष्टी ज्या त्या ठिकाणीच भेटत असतात. प्रत्येक जागेचं ठिकाणाचं काय आहे? मार्केट आहे, मार्केट. कोण्याही दुकानात गेल्यावर काही भेटत नसतंय. मग जिथे गेला तिथंच ते तुम्हाला काय होईल? ऐकायला भेटेल. टंगटंग आवाज आला म्हणजे प्रत्येक जागेवर कीर्तनच असते का? नाही. तिथं दोन्ही फळं असतात, कीर्तनाचे बी असतात आणि तसलं बी असतंय. आणि मग आवाजावून ओळखू येतंय फळ कोणता आहे. तिकडं बी गायन असतंय, इकडं बी गायन असतंय, तिकडं बी आधी मधी काही सांगतेत म्हण. म्हणजे मला काही माहित नाही, तर तुम्ही म्हणायचं तुम्हाला कसं काय असला सगळा पत्ता आहे. असं असतंय म्हणत. त्याच्यात काय मी कवा गेलो नाही, ऐकलं नाही, बघितलं नाही, काही नाही. पण ते असं तिकडं बी मध्ये सांगतंय म्हण. एक जण वाजत आहे, सगळं होतंय. पण दोन्ही जाग्यावरचं भांडवल कसलंय? वेगळंय, वेगळंय. महाराज म्हणले काल्याचं भांडवल फक्त मृत्यू लोकात आहे, वैकुंठात नाही. तिथं बाकी सगळ्या गोष्टी भेटतील, पण हे भेटणार नाही. का? वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. बर महाराज, तिथं वैकुंठात हे भेटणार नाही म्हणून तुम्ही इथं येणार. हो म्हणे इथं येणार, पण मला सांगा तुम्ही एकटं खाणार की सगळ्यांना देणार? एकमेका
देऊ मुकी एकमेका देऊ मुके एकमेका देऊ मुकी एकमेका देऊ मुके